यानंतरची बातमी नागपूरहून। नागपूर बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। आतापर्यंत अनेक आरोपींना अटक झाली आहे। बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले निवृत्त शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। सतीश मेंढे हे भंडारा गोंदियाचे भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे भाऊ आहेत आणि बनावट शिक्षक नियुक्ती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपींविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये 11 एप्रिल 2025 रोजी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे। आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे। नागपूर बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणासंदर्भातली ही अपडेट आपण पाहतोय। आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे। आतापर्यंत अनेक आरोपींना अटक झालेली आहे। आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय। नागपूर बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणासंदर्भातील ही महत्त्वाची अपडेट। आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेलेले आहेत। तेजस, आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि अनेक या संपूर्ण घोटाळ्यामध्ये अटक देखील अनेक जणांची झाल्याची माहिती आहे। सविस्तर नक्कीच बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात निवृत्त शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावले। एकंदरीत बघितलं तर बनावट शिक्षक नियुक्ती आणि शालार्थ आयडी घोटाळा आरोपाविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात 11 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे। आपण जर बघितलं असेल तर आतापर्यंत 15 ते 16 आरोपींना यात अटक केली आहे। त्यांना आरोपी मानलं जात आहे। त्यासोबत एका संस्थाचालकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे। म्हणजे आणि अटक होण्याच्या कुणकुण लागतात सतीश मेंढे फरार झाले होते। त्यांना पोलिसांनी शोध सुद्धा घेतल्यानंतर यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल सुद्धा केला होता। मात्र तपासासाठी अधिक आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सतीश मेंढे यांना अटकपूर्व जामीन नाकारलेला आहे। अगदी धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातम्यांसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ।